मला 2 वेळा साप चावला. तिसऱ्या वेळी चावण्याआधी तोच साप माझ्या स्वप्नात आला. त्यानं मला सांगितलं, मी तुला 9 वेळा चावेन. 8 वेळा तू वाचशील, पण 9व्या वेळी कोणतीही शक्ती तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाही. हे विधान आहे फतेपूरच्या विकास दुबेचं. 40 दिवसात विकास दुबेला 1 नाही 2 नाही तर तब्बल 7 वेळा साप चावल्याची घटना समोर आली आणि त्याची माध्यमांमध्ये चर्चा व्हायला लागली. एकाच माणसाला एकच साप इतके वेळा कसा काय चावू शकतो आणि साप त्याच्या स्वप्नात येऊन त्याला मारण्याची धमकी कशी काय देऊ शकतो, या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नव्हतं. दरवेळी साप चावल्यानंतर विकासवर हॉस्पिटलमध्ये उपचार होत असल्यामुळं विकास खोटं बोलतोय असं म्हणायलाही जागा राहत नव्हती. या विचित्र प्रकारामुळं विकासच्या घरच्यांसोबतच डॉक्टर आणि इतर लोकही हैराण झाले. विकासला 7व्यांदा साप चावल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमनं या प्रकरणाची चौकशी केली आणि 7 वेळा साप चावण्यामागच्या या घटनेचं सत्य समोर आलं. हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय? विकास दुबेला खरंच 7 वेळा एकच साप चावला होता का? डॉक्टरांच्या टीमनं केलेल्या तपासात नक्की काय समोर आलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातलं सौरा गाव, या गावात 24 वर्षांचा विकास दुबे आपल्या कुटुंबासोबत राहतो. शनिवार 2 जूनच्या रात्री जेवण झाल्यानंतर विकास झोपायची तयारी करत होता. अंथरुणं घालत असताना विकासचा पाय नकळतपणे पलंगाखाली असलेल्या सापावर पडला आणि सापानं त्याला दंश केला. यानंतर विकासच्या घरच्यांनी तातडीनं त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तिथे 2 दिवस उपचार घेतल्यानंतर विकास बरा झाला. विकासला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळं विकासचे प्राण वाचल्याचं तेव्हा डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. विकासच्या घराशेजारी झाडी असल्यामुळं त्या भागात सापासारखे प्राणी अनेकदा आढळून आलेत. खिडकीतून साप घरात शिरला असणार आणि विकासचा पाय पडल्यावर तो त्याला चावला असणार असा समज विकासच्या घरच्यांचा झाला. त्यामुळे विकास बरा झाल्यावर ही गंभीर घटना असल्याचं त्यांना वाटलं नाही. विकासलाही पाय पडल्यामुळं सापानं आपल्याला दंश केल्याचं वाटलं आणि त्यानंही तो विषय सोडून दिला. पण त्यानंतरच्या पुढच्या रविवारी म्हणजेच 9 जूनला विकास बाथरूममध्ये असताना पुन्हा एकदा त्याच्या पायाला साप चावल्याचं त्यानं सांगितलं. बाथरूमच्या शेजारून जाणाऱ्या पाईपच्या फटीतून साप बाहेर जात असताना विकासनं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा सापानं त्याच्या हाताचा चावा घेतला. त्यावेळीही त्याला घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि उपचार घेतल्यानंतर तो लगेच बरा झाला. दुसऱ्यांदा साप चावल्यानंतर मात्र विकास जरासा घाबरला. पुन्हा असं काही होणार नाही म्हणून काळजी घेत राहिला. पण पुढच्याच आठवड्यात रविवारी 16 जूनला विकासनं पुन्हा एकदा सापानं दंश केल्याचं घरच्यांना सांगितलं. तेव्हा मात्र तो आणि त्याच्या घरचे चांगलेच घाबरले. विकासला लागोपाठ 3 आठवडे दर रविवारी साप कसा काय चावतो असा प्रश्न विकास, त्याच्या घरचे आणि डॉक्टरांना पडला. तिसऱ्यांदा साप चावून विकास बरा झाल्यानंतर डॉक्टरांनी विकासला आपलं गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सांगण्यावरून विकास फतेहपूरच्याच राधानगर परिसरात राहणाऱ्या आपल्या मावशीकडे गेला. आता आपण आपल्या घरापासून लांब आहोत, इथे साप येण्याची कोणतीही शक्यता नाही, यामुळे विकास निर्धास्त झाला. पण पुढच्याच आठवड्यात शुक्रवारी रात्री 12:30 वाजता मावशीच्या घरी असताना त्यानं साप चावल्यामुळे आरडाओरडा केला आणि मग नेहमीप्रमाणे विकास उपचार घेऊन बरा झाला. यानंतर दर आठवड्याच्या शेवटी शनिवारी किंवा रविवारी विकासला सतत साप चावत असल्याचं सांगण्यात आलं. मावशीनंतर तो आपल्या काकांकडेही राहायला गेला, पण तिथेही त्याला 2 वेळा सापानं दंश केल्यामुळं हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. या विचित्र प्रकारामुळं विकासच्या घरच्यांसोबतच सगळेच अवाक झाले. माध्यमांमध्ये याच्या बातम्या व्हायला सुरुवात झाली. काही माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत साप चावताना आपल्यासोबत नेमकं काय घडतं तेही विकासनं सांगितलं. साप चावण्याच्या 3 ते 4 तास आधी मला साप चावणार असल्याचे संकेत मिळतात. माझा डोळा फडफडतो. मी माझ्या घरच्यांना मला साप चावणार आहे हे सुद्धा सांगतो. माझ्या घरचेही मला साप चावू नये म्हणून सगळी काळजी घेतात, पण तरीही कुठून तरी येऊन मला साप दंश करतो असा दावा विकासनं माध्यमांशी बोलताना केला. पहिल्यांदा साप चावल्यानंतर मला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण तिथे तातडीनं उपचार मिळत नसल्यामुळं नंतर प्रत्येक वेळी माझ्या घरच्यांनी मला खासगी रुग्णालयात दाखल केल्याचं विकासनं सांगितलं. तिसऱ्यांदा साप चावण्याआधी तो माझ्या स्वप्नात आला आणि मी तुला 9 वेळा चावेन, 8 वेळा तू वाचशील, पण 9व्या वेळी कोणतीही शक्ती तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाही असं त्यानं मला सांगितल्याचं विकासनं म्हटलं. त्याच्या घरच्यांना याबद्दल विचारल्यानंतर आम्हाला साप दिसत नाही, तो फक्त विकासला दिसतो आणि त्याला चावतो असं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. 40 दिवसात तब्बल 7 वेळा सापानं विकासला दंश केल्याचं त्यानं सांगितलं. सापाचं स्वप्नात येऊन विकासला धमकावणं, दर शनिवारी किंवा रविवारी त्याला साप चावणं, साप चावण्याआधी विकासला संकेत मिळणं, हा सगळा प्रकार अजब होता. पण हे असं का होतंय हे कोणालाही कळत नव्हतं.
कारण साप चावल्यानंतर प्रत्येक वेळी विकासला खासगी रुग्णालयात दाखल केलं जायचं आणि तिथे त्याच्यावर उपचार होऊन तो बरा व्हायचा. सापानं आपल्या मुलावर डूख धरल्याचा अंदाज बांधून विकासच्या घरच्यांनी मांत्रिकाची मदत घेतली आणि तेव्हा मांत्रिकानं त्याला कालसर्पदोष असल्याचं सांगितलं. सोबतच विकासनं मागच्या जन्मी एखाद्या सापाला मारलं असावं आणि तो साप आता पुनर्जन्मात बदला घेतोय अशीही शंका त्यांनी व्यक्त केली. साप चावल्यानंतर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात मोठा खर्च येत असल्यामुळं विकासच्या घरच्यांनी आर्थिक मदतीसाठी सरकारकडे मागणी करण्याचं ठरवलं. त्यासाठी एक अर्ज घेऊन विकासच्या घरचे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यावेळी उत्तर प्रदेशचे चीफ मेडिकल ऑफिसर राजीव नयन गिरी हे सुद्धा तिथं काही कामानिमित्त आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासगी रुग्णालयात विकासवर उपचार का करता असं विकासच्या घरच्यांना त्यांनी विचारलं. तेव्हा तिथे उपचार वेळेत मिळत नसल्याचं घरच्यांनी सांगितलं. यानंतर यामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय गिरी यांना आला. त्यांनी तज्ज्ञांची एक टीम तयार करून या प्रकरणाची सत्यता तपासण्याचं ठरवलं आणि या सगळ्या प्रकरणाची खरी गोष्ट समोर आली. या टीमला विकासच्या घरी आणि तो उपचार घेत असलेल्या डॉक्टरांकडे जाऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार या टीमनं चौकशी केली. विकासवर उपचार करणाऱ्या डॉक्टर जवाहरलाल यांना या टीमनं 7 वेळा विकासला कोणत्या प्रजातीचा साप चावला असा प्रश्न विचारला. तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर जवाहरलाल यांना देता आलं नाही. विकासवर कोणते उपचार करण्यात आले याची माहिती देताना विकासच्या घरचे जेव्हा त्याला उपचारासाठी घेऊन यायचे तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून आणि विकासच्या लक्षणांवरून आम्ही त्याला अँटीव्हेनमचा डोस द्यायचो आणि तो बरा व्हायचा असं उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर सीएमओ टीमनं विकासच्या अंगावरील सर्पदंशाच्या खुणा आणि अजून एका सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या शरीरावरची खूण मॅच करून बघितली. तेव्हा विकासच्या शरीरावरची एकच खूण ही सर्पदंशाची असून बाकीच्या 6 खुणा खोट्या असल्याचं या टीमच्या लक्षात आलं आणि एकच खळबळ उडाली. विकासला फक्त एकदाच साप चावला. इतर वेळी साप चावल्याचं त्यानं सांगणं हा त्याचा स्नेक फोबिया असल्याचं अतिरिक्त सीएमओ आर.के. वर्मा यांनी म्हटलंय. जेव्हा त्याला पहिल्यांदा साप चावला तेव्हा त्याच्या मनात सापाची भीती बसली आणि ह्या भीतीचं रूपांतर फोबियात झालं. याला ऑफिडिओफोबिया असंही म्हटलं जातं. ही एक अँझायटी डिसऑर्डर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. यामध्ये माणसाला सरपटणाऱ्या सगळ्याच प्राण्यांची खूप जास्त भीती वाटत असते. विकासला पहिल्यांदा जेव्हा साप चावला तेव्हा ऑफिडिओफोबिया त्याला झाल्याचं तपासाअंती निष्पन्न झालंय. त्यामुळे त्याला अँटीव्हेनमची नाही तर मानसिक उपचारांची गरज असल्याचं टीमच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सध्या विकास फतेहपूरमध्ये नसल्यामुळं तो परत आल्यानंतर एका चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या घरच्यांना सांगणार असल्याचं डॉक्टर वर्मा यांनी म्हटलंय. त्यामुळे विकासला 40 दिवसात 7 वेळा साप चावला ही फक्त एक अफवा आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. सरकारी रुग्णालयात उपचार न घेता खासगी रुग्णालयात उपचार घेणं हे विकासच्या जीवावर बेतलं असतं अशी भीती व्यक्त करण्यात येते. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रत्येक वेळी विकासवर उपचार करताना त्यामागं कारण काय हे तपासून घेण्याआधी केवळ त्याच्या लक्षणांवरून त्याला अँटीव्हेनमचे डोस दिले, ज्यामुळे विकासच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. पण विकासच्या अंगावर साप चावण्याच्या खुणा कसल्या होत्या, त्या कुठून आल्या याबाबत अजूनपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत अजून चौकशी सुरू असल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण या सगळ्यात एक माणूस, एक साप आणि बदल्यापासून भीतीच्या गोष्टीची चर्चा मात्र भरपूर झाली एवढं मात्र नक्की. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.